Hello friends, this video is going to be a little different from the ones that you usually see on my YouTube channel. Today I'm not going to be speaking or showing you about a particular species of plant, but rather I'll be showing you the whole garden. This garden reflects a lot of gardens located in city areas where there is a space crunch. This is a very small garden, but it has a lot of different species of native and exotic species. As the sunlight is available, I'll show you. आपल्याबरोबर आहे शेखर काळे काका, जे ह्या गार्डनचे केअरटेकर आहे, ज्यांनी ह्या गार्डनची सांभाळ घेतली आहे. खूप वर्षापासून ते हे काम करत आहे. त्यांना खूपच अनुभव आहे झाडांचा. तर ते आपल्याला वेगवेगळे झाड या गार्डनमध्ये आहे ते दाखवणार आहे. पहिला झाड कुठलं आहे? गोकर्ण आहे. गोकर्ण गोकर्णाचं झाड आहे. गोकर्णाचं झाड आहे. हां, त्याचे औषधी वनस्पती आहे. आणि हे शंकराला. हां, याच्यानंतर हा जास्वंदीचा प्रकार आहे. गुलाबी जास्वंदी याला. गुलाबी जास्वंदी. गुलाबी जास्वंदी. आता जास्वंदीचे खूपच प्रकार आता वेगवेगळे. जास्वंदीचे वेगवेगळे प्रकार खूप आहेत. इकडे आपल्याकडे किती आहे? आपल्या इथे जवळजवळ 3-4 आहेत प्रकार. 3-4 जास्वंदीचे. गुलाबी झाला. नंतर आता एक वेगळं. हा हायबिस्कसचा आहे ना, पाठी तोच आहे हा वाला. आणि हे सगळे झाडांना आता किती वर्ष झाले आहेत? याला जवळजवळ 20-21 वर्ष झाली. या झाडाला या झाडाला झाली 8 वर्ष झाली. 8 वर्ष. नंतर हा एक ताडाचा प्रकार आहे. ताड. हां, एक ताडाच्या जातीचंच झाड आहे. त्याला अशी फळं येतात, पण ती फळं म्हणजे खाण्याजोगी नसतात. तर नुसतीच ठेवती. अच्छा अच्छा. आणि याची हाईट का अशी लहान आहे अजून? याची हाईट जवळजवळ आता शॉर्ट होतो याच्यापर्यंत जवळजवळ 30 फुटापर्यंत जाते. जाणार. 30 फुटापर्यंत जाते. त्याच्यानंतर हा इकडे सदाफुलीची जात आहे. सदाफुली. सदाफुलीची जात आहे ही. सदाफुलीची एक वेगळी जात आहे. मराठीमध्ये सदाफुली म्हणतात. हां, सदाफुली म्हणतात मराठी. नंतर हे आहे निवडुंग. हे कॅक्टस म्हणतात. कॅक्टसची एक प्रजाती. याला फूल पण आहे. कॅक्टसचा प्रकार आहे हा. खूपच चांगले फूल आहे याला, पिंक कलरचे. हां, कॅक्टसचा प्रकार आहे. हे शोभेचं झाड आहे. शोभेसाठी. हे शोभेचं आहे. म्हणजे फक्त शो देणारा. हा, हे शो देणार. आता इथे खाली इकडे हे पिवळी फुलं येतात. दगडी फूल म्हणून आहे. याला दगडी फूल म्हणतात. याचा पाला आहे तो खास करून युरिन स्टोनसाठी उपयोग होतो. याचा पाला याचा काळा वगैरे घेतला तर युरिन स्टोन त्याच्यातून तुम्हाला बारीक होणे जातं. हे वेडेल्याचं वीड आहे. हां, दगडी फूल म्हणतात. इंग्लिशमध्ये वीड म्हणतात. हां, वेडेल्याचा वीड. खूपच पसरतो हा. हा, ते हे दोघं, हे 3 जे सुपारीचे आहे. हे सुपारीचं झाड आहे. हे सुपारीचं झाड आहे. 2 वर्ष झाली याला. आणि त्या झाडाला 5 वर्ष झाली. सुपारीचं झाड. ते स्पायडरचे प्लांट्स. हां, हे शोचं प्लांट. बघा कसा उपयोग त्यांनी केला आहे. पाईपाचा हां, रियूज केला आहे. एक शोभेचं फुलं. हां, शोभेचं.
हा इन्सुलिन प्लांट म्हणतात त्याला. कुठला? इन्सुलिन प्लांट. इन्सुलंट. हां, शुगर कंट्रोलसाठी याचा वापर करतात. अच्छा, ती पानं कच्ची जरी चावून चावून खाल्ली म्हणजे डायबिटीसमध्ये उपयोग, लेवलमध्ये येते. शुगर लेवल कंट्रोल. शुगर लेवल कंट्रोलमध्ये. तरी हे हा तुम्हाला दिसतो, हा ओरिजिनल गावठी चाफा. चाफा. गावठी चाफा आहे. व्हाईट कलरचे फूल आहे ना? व्हाईट कलर, व्हाईट आणि येलो इशाची. हां, येलोइश. व्हाईट येलो. हे दोघं? हा एक चाफाच आहे. हा बाहेर परदेशातला आहे चाफा. परदेशातलं आहे. त्याला बाहेरून तुला त्याची झाडाची फोटो काढायला मिळेल. हां, काढतो. हे शोभेचे. वेगळ्या कलरचा फूल आहे. नाही, मोठी फुलं येतात त्याला, चाफ्याची मोठी फुलं येतात. अच्छा. हां. हा चाफा, याला ही अशी फुलं येतात. So he's saying that there are two varieties of champa here. That is the native one, and this is the foreign one or exotic one that has come here. And this one has the bigger flowers. Same color, but size is bigger. हा लिलीचा प्रकार आहे. Lily. हे ओरिजिनल चाफ्याची फुलं ही आहे. दाखव काढून तसं. हां, ठीक आहे. हां. हे ओरिजिनल म्हणजे नेटिव्ह, हा, हे नेटिव्ह आहे. आपला देसी. हां, आपलं देशी आहे. आणि सुगंध असते का त्याची? याला सुगंध असतो. असतं ना? त्या मोठ्याला सुगंध नसतो. So this flower also has smell. लाल एक जोरा. This is red ixora. There are few varieties of garden ixora here. That one there is a orange ixora, and this is the red ixora. हे पण शो साठी आहे फक्त की? शोसाठी, एक जोरा शोसाठी. आणि सुगंध औषधी असेल पण काय मला माहिती नाही त्याची. माइल्ड सुगंध आहे त्याची. हां. आणि इकडे पाटी काय? पाठीची शोभेची आहे. शोभेचे आहे. ते पाम आहे. पाम आहे ना हा वाला? नंतर इथे आगावेचा आहे. हे शोच आहे. शोचा आहे. हा आगावेचा आहे. हां, ते माहिती नाही मला. दोन व्हेरायटी आहे त्याची. ग्रीन आहे आणि ही व्हेरीगेटेड वाटते मला. आणि याला पण तुम्ही बघणार तर काटे आहेत, थॉर्न्स आहे. हा एक सक्युलंटचा प्रकार आहे. याच्या लीफमध्ये पाणी, वॉटर स्टोरेज असतो. आपण लिलीचा प्रकार आहे. हे त्याचे फूल आहे. हां, त्याचे फुलं आता गेले फुल गेलेलं आहे फुल ते. हे वॉटर लिली आहे की स्पायडर लिली? हां, वॉटर लिली आहे की स्पायडर लिली? ते काय अच्छा अच्छा. रेड जास्वंद हे सगळं. सर्वच गार्डनमध्ये तुम्हाला हे खूपच महत्त्वाचं आहे. हायबिस्कसचा प्लांट लावणं खूपच आवश्यक आहे आणि असतातच गार्डनमध्ये हे झाड. तर खूपच छान आणि औषधीय प्लांट आहे हा. बघा ही जागा केवढी कमी आहे, तरी पण त्या गार्डन कमी. हे चिल्ड्रनसाठी एक पार्क आहे. मुले इकडे संध्याकाळी खेळायला पण येतात आणि खूप प्रकारचे झाडं पण इकडे आहे. इकडे पेरूचं झाड. पेरूचं झाड. हा वाला पेरू आहे. ते पेरूचं झाड. पेरू लागतात का? पेरू अजून नाही लागत, त्याला वेळ लागेल. त्याचा सीझन कुठला आहे? याचा तर सीझन चालू आहे. पावसानंतर? याला जवळजवळ अजून 1 वर्ष झालं मग पेरू होती. अच्छा. ही शोभेची फुलं आहेत. These flowers are also for show. This might be some exotic species. हे सगळे लाईनमध्ये आहे ते. हां, हे लाईन एसटी सगळे शोची. बघा त्यांनी हे पार्कमध्ये घासं पण कापली नाही आहेत. याच्याने काय असतो,
जसे झाड इम्पॉर्टंट आहे तसेच घास पण इम्पॉर्टंट आहे. जो पडतो ना ते पायासाठी चांगलं. जर घास कापले गेले तर सॉईल पूर्ण एक्सपोज होणार आणि सन बघा आता तिकडे उगतोय. आता 8 वाजलेले आहेत आणि दुपारचा सन ही मातीसाठी खूप नुकसानकारक असतो. त्याच्यामुळे असे झाड असायला घास असायला पाहिजे. मलबेरी मलबेरी. मलबेरीची याला छोटी छोटी फळं येतात आणि याला मराठीत तुती म्हणतात. तुती. अच्छा. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. ही छोटी फळं येतात आणि एक तुतीचा प्रकार येतो त्याला अशी मोठी फळं येतात अशी लांब असतात. दिस इज मलबेरी. इकडे नवीन कढीपत्ता लावतात. कुठे? हे कढीपत्त्याचं नवीन झाड आहे. याच्यात मोठी पण कढीपत्ता अजून मोठा पण कढीपत्त्याची झाडं आहेत. आता हे आलं ह्याच्यामधनं फुल येणार त्याला. अच्छा. कढीपत्त्याला पण पांढरा एक फुल येतो. हे कढीपत्त्याचं झाड बटरफ्लायसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खाली पण आलेलं आहे. हा तो ऑरेंज इक्सोरा. हा ऑरेंज एक्झोरा. तर ते दिसतो तो इटालियन चाफा. तो वरती व्हाईट कलरचा. व्हाईट कलर. हां. इटालियन चंपा. माळवा. कुठला आहे? मालवा. मालवा. मालवा म्हणतात. मालवा म्हणतात त्याला. याला फुलं येतात. हे सुगंधी असतात थोडीशी. सुगंधी आहे. हां. माइल्ड स्मेल इज देअर ऑन दिस प्लांट. हे किती आहे जवळपास? हे जास्वंदच आहे. किती आहे म्हणजे पूर्ण हे गार्डनमध्ये? जास्वंदीची जवळजवळ इकडे 10-12 झाडं आहेत. हां. बघा तिकडे पण एक आहे. हां. तिकडे पाटी आहे. हां. इकडे पण आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे पूजेसाठी पण त्याचा वापर होतो ना? हां. हे खास करून गणपतीला चढवतात. मंगळवेळी वाहतात. अच्छा. जास्वंद फुल गणपतीला वाहतात. एक आता अजून हे प्लॅन्ट आहे पण याला 3-1 वर्ष लागतील. आपला पिवळा चाफा आहे. पिवळा चाफा. पिवळा चाफा. ही वेल आहे. ही वेल आता पावसाळ्यामध्ये मोठी झाली की याला फुलं येतील. पांढरे लाल फुलं येतात त्याला. अच्छा. पांढरे लाल फुलं त्याला म्हणतात मधुमालती. मधुमालती. मधुमालती म्हणतात. एक औषधी प्रकार आहे. हां. आयुर्वेदिक प्लांट आहे. आयुर्वेदिक प्रकार आहे. याची फुलं असतात. ही दुधामध्ये कुस्करून ते दूध प्यायला तर ते एनर्जी वाटते. स्टॅमिनासाठी आहे. हां. वेलासारखा आहे ना म्हणजे? हां. हे शंखेश्वरी जास्वंदचा प्रकार आहे. शंखेश्वरी. शंखेश्वरी जास्वंद म्हणतात. ही फुलं एवढीच फुलतात. एवढेच फुलतात. हे पूर्ण फुलणार नाही. एवढंच फुलणार आहे. अच्छा. हे इंटरेस्टिंग प्लांट आहे. हां. इंटरेस्टिंग पण. He is saying that these flowers don't bloom whole. They don't open wholly. This is they are restricted to this much. They open this much only. Here we also have some ferns. मोगरा. हा मोगरा आहे. मोगरा आहे. आणि याला पण फूल येणार सीझनमध्ये त्याचं. हां. आता हे झाड आहे. याला तांबणी म्हणतात. तांबणी. हे आपलं राष्ट्रीय झाड आहे. हा वाला. हवाला राष्ट्रीय. याला जांभळी फुलं येतात. पण ते आता वसंत ऋतू आला तर याला पानं यायला लागतं. ती गळती गेली याची. आता नवीन पालवी फुले आणि हे गेलं. तो पण तिकडे कढीपत्ता आहे. कढीपत्त्याची 4-5 झाडं आहेत. This is the curry leaves. One more curry leaf. There are many curry leaves, he's saying there in the garden.
दिस करी लिव्स प्लांट अट्रॅक्ट्स अ लॉट ऑफ बटरफ्लाय. शेवगा दिस इज द मोरिंगा. शेवगा शेंगा. शेवगा. मराठीमध्ये शेवगा म्हणतात. मराठीत शेवगा म्हणतात. अच्छा. दिस इज द मोरिंगा ओलिफेरा. ह्याचा पानाचा पावडर इथे बनवतात पानाची ना. पावडर बनते ती एनर्जीसाठी. हा, एनर्जीसाठी आहे. एक सुपर फूड आहे हा. सुपर फूड आहे. त्याचा पाला गरम करून तुम्ही पाठ बीट दुखत असेल त्याला पाला गरम करून त्याला ते बांधून ठेवलात आराम मिळतो. तुम्हाला लगेच आराम करतो 2 दिवसात. अच्छा. पुढे जाऊया. इकडे सनलाईट ब्लॉक होत आहे म्हणून इकडे फॉन्स खूप उगलेले आहेत. ते सीताफळाचं झाड आहे. पण अजून आता हे छोटं आहे. हां. याला अजून 1 वर्षात फळं यायला लागतील. अच्छा. हा आपला कन्हेर. हा कणेर आहे. हे गुलाबी कणेर आहे. गुलाबी कन्हेर. 2 व्हेरायटी असते ना, पिवळा हा, 2 variety. पिवळा आणि हां. पिंक कलरचा. व्हाईट असते कणेर. व्हाईट पण असतं. हे सगळं हे 2 आपले नॉन नेटिव्ह प्लांट्स आहे, एक्झॉटिक. पुढच्या महिन्यात जरा हे सगळं फुललेलं दिसेल. अच्छा. कुठल्या महिन्यामध्ये? पुढच्या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यामध्ये. हे शोभेचं आहे. हे याला तगर आहे. तगर तगर हां तगर आहे. ती तुला मध्ये मिळेल ती. मध्ये पण आहे. ती हम्म. छोटी तगर. ठीक आहे ते मोठी तगर. So this one is called Tagar in Marathi. आपण कढीपत्ताचा आहे. Curry leaf plant. हा याचा आहे. हा पण चाफा आहे. चाफा. हा एक जास्वंदचा प्रकार आहे. याला छोटीच फुलं येतात. ती फुलं मोठी नाही येणार. एवढंच फुलं येणार. एवढंच. हां याच्यानी मोठं नाही होत. ह्याच्यात मोठं नाही. इकडे खालतीमध्ये जमिनीवर काही फूल आहे. ते आहे अल्टरनॅन्थेरा सिसिलिस आहे, जे पूर्ण जागेवर पसरलेले आहेत आणि वेडेलिया पण आहे. बेल आहे. खूपच महत्त्वाचा आपला देसी झाड. हां. याचे फळ म्हणजे पोटासाठी. पोटासाठी तुम्हाला हे शुगर कंट्रोलला पण उपयोगी आहे. अच्छा. शुगर कंट्रोलमध्ये पण. याची जर पानं जर 4 पानं उकळून पाण्यामध्ये ठेवून दिली रात्रभर आणि सकाळी ते पाणी गेलं त्याच्यामध्ये फरक पडतो. अच्छा. किती वर्ष झाले याला? याला शंकराला ह्याला 1 वर्ष झालं. 1 वर्ष. हे जास्त करून शंकराला बेलपत्र वाहतात. शंकर पूजेसाठी खूप उपयोगी आहे. आणि काटे पण असतात त्याला. ह्याचा फूल कुठल्या रंगाचा असतो ते माहिती आहे? फुल नसतं. याला बेल फळ येतं. फुल येतं बारीक पण फुलं कधी दिसली नाही. मला पण नाही. व्हाईट कलरचीच फुलं येतात. व्हाईट कलरची छोटी फुलं लगेच त्याच्यात फळ येतात. छोटं असतात. याला आले होते फळं पण गळून पडले. गळून पडले याला. बघितलं मी त्याला. आणि बेलफळ हे याला बेलपाक म्हणतात. तो तुम्हाला तो पण शुगर कंट्रोलसाठी वापरतात. त्याचा बेलपाक बनतो. बेलपाक म्हणतात त्याला. बेलपाक बेलाची फळं असतात ती काजू करून मोरंब बनवायचं. अच्छा अच्छा. त्याचा ज्यूस मी बघितलाय. हां. हा वाला कुठला आहे माहिती आहे का? हे कुठला आहे? हे जंगली. जंगली वीड आहे. तगर. सगर. तगर. तिकडे बघितला तोच. तो जे स्मॉल तगर आहे. हा मोठा आहे. हा मोठा. याचे फूल मोठे आहेत. हां. बटन तगर आहे. असं असं. ते बाहेर पण आहे.
आता या महिन्यामध्ये याला फुलं यायला लागतं. आता 15 दिवसांनी भरून जायचं. हे शोभेचंच आहे. शोभेसाठी याला गुलाबी फुलाचा झुपका येतो. हम्म. फक्त पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात. पावसाळ्यामध्ये आहे ना त्याला अशी झुपके येतात फुलांची. दिस वन इज सेइंग दॅट दिस प्लांट हे तुमच्याकडे फ्लावर्स आहे का? प्रोफ्युसली. हां, हे आमच्या बिल्डिंगमध्ये आहे. बिल्डिंगमध्ये? आहे. हे शोभेचंच आहे. म्हणजे गार्डनमध्ये नेटिव्ह आहे, नॉन नेटिव्ह आहे आणि अशी शोसाठी पण हे आहे. शोसाठी पण हे खूप कॉस्टली असतं एकदम. अच्छा, तुम्ही विकून आणलंय? हे डेकोरेशनला वगैरे घेतलं. विकून आणलेलं? नाही, छोटं रोप आणलेलं आहे. अच्छा. पण एक गरज आहे. हे याचं आहे आपला रातराणी. रातराणी. हे आता 15 दिवसात एक सीझन येऊन गेला याचा. आता 15 दिवसांनी परत यायला लागेल. अच्छा, याला पाणी जास्त, पाणी जर 2 दिवस कमी झालं की ते जातं. म्हणजे आपल्याकडे पाणी कमी होतं, मध्ये एकदम फुललेलं होतं. जास्ती पाणी लागतं त्याला. हां, याला पाणी म्हणजे रोज थोडं तरी पाहिजे असं. मॉइश्चर असायला पाहिजे तिकडे. पेरू. तरच आहे. मला गुलाबी फुलं येतात. त्याला हां, बघा पक्षी पण आलेले आहेत. मैना बर्ड आली आहे इकडे. इकडे कुठले कुठले पक्षी तुम्हाला? हे बघा सनबर्ड आता गेला, त्यांची नावं मला माहिती नाही. पण येतात ना खूप प्रमाणात. याला फक्त दोन एकच पाहिजे होता. हां, बस. हा बघ. मेहंदीचं पण आहे ना, हम्म. हे मेहंदीचं आहे. पपया. गार्डनच्या बाजूला अजून जागा आहे, तिकडे पण झाड लागलेले आहेत. हे इकडे गणपती येतात. 3-4 सोसायटीमध्ये मिळून हे गणपती येतात इकडे. आणि इकडे हे पारिजातचं आहे ना, व्हाईट कलर आणि ऑरेंज कलरचा असा स्टॉक असतो त्याचा. हे सकाळच्या पहिल्या किरणामध्ये हे फूल पडून जातात. रात्रीच उगतात आणि सकाळपर्यंत हे पडून जातात. सुगंधी आहे. हां, पारिजात. फणसाचं झालं हे बघा, लांबून घे. हा मोठा आहे, तो मोठा झाड. हां, हे फणस आहे. फणस. हे बोगनवेल. हे बोगनविल आहे इकडे. हे झुपका तो बोगनवेल. नारळ. नारळ आहे, पिंपळ आहे, आंबा आहे, केळी आहे. केरी लागलेली आहे ना, केरी. केळीचं लोंगरचं सारखं. केळी लागलेली आहे. पाटी पण होता ना, हां, पाठी नाही. तो वाला आहे ना. हे निळी आबोली. निळी आबोली. निळी आबोली. हां, औषधी आहे. हां, आबोली फुलं फुलं येतात. फुलं येतात त्याचे. निळी फुलं येतात. याला निळी फुलं येतात. हां, नाही केळी पण. केळीची किती आहे इकडे? केळीची भाग. हां,
हा आंबा आहे ना. दिस इज द मँगो ट्री. निर्गुंड आहे, निर्गुंड. आयुर्वेदिक वनस्पती. याचा पानाचा उपयोग होतो. हा, पानाचा उपयोग होतो. पानाचा. निर्गुंडी. निर्गुंड निगडी बोलतात, निगडी. निगडी पण बोलतात. तो मोठावाला आहे कुठला आहे झाड तो पाटी. ते याचं काय ते म्हणतात ते गुलमोहरचं. गुलमोहर आहे. गुलमोहर आहे ते. गुलमोहर विदेशी झाड आहे. हे लिंबाचं झाड आहे. ते लिंबाचं. लिंबू. दिस इज लेमन. हे रातांबा म्हणतात त्याला. रातांबा. रातांबा रातंबा. रातांबा म्हणतात. रातंबा. कोकम कोकम कोकमाचा. कोकमचं झाड आहे. दिस इज कोकम. ते पण मोरिंगाचा आहे ना हा वाला मोठा. हा, मोरिंगा ते शेंगाचा. हा, शेंगाचं ते वर पडून गेलं, त्याला फुलं आले आता शेंगा येतील. खूप मोठा आहे हा. मोरिंगा ओलिफेरा. हे इकडे ते काळी काळी मिरी. ब्लॅक पेपर. Here we also have a black pepper growing on this tree. त्याचा सीझन गेला ना ते सीझन गेला आता. 1-2 महिन्यापूर्वी होता. So this video I'm shooting in the month of February, mid-February. So the season is over for black pepper. Look at this butterfly. हा शो साठी. भिंतीवर पण आहे. कडुनिंब आहे का हा, कडुलिंब. हा वाला मोठा. कडुलिंबाचं मोठं. मोठा झाड आहे कडुनिंब. हे पण आहे. शोचं झाड आहे. हा वाला सक्युलंट आहे. हे बघा कसं त्यांनी रियूज केलं आहे प्लास्टिकचं. फुलं किती मस्त आली. त्याला फुलं पण आहे ना. वरतून फुलं वरतून. वरतून फुलं आले. नाही नाही, असं कर. ही फुलं. भिंतीवर पण बरेच प्रकार लावले आहेत. स्टोन टक्का. स्टोन टका. आहे. हा वाला कुठला इमलीचा आहे. हे याला म्हणतात शमी. शमी. शमी ते ह्याच्यामधलं महाभारतमध्ये त्याचा याचं महत्त्व उल्लेख आहे. सांगितलेलं आहे. अच्छा. उल्लेख आहे. याच्यामध्ये बोगनविला. बोगनवेलमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. रेड बोगनवेल आहे. व्हाईट सदाफुली. पेरिविंकल. दिस इज एव्हरग्रीन. असेच राहतात ना फुल. हा, झुपकेवाला बोगनवेल. मिक्स. हे बोगनवेलच्या फांदीला काटे नाही आहेत. काटे नाही. बोगनवेलचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा बोगनवेल
ऑरेंज बोगनविला आहे. ऑरेंज कलर. So various different varieties of bougainvillea are there. Pink, orange. This one doesn't have thorns. संपलं ना? त्याला पानफुटी म्हणतात. पानफुटी. हां, मग हे युरिन स्टोनसाठी पण हे पण खातात. इथून काढायचं पानफुटी. From here you can see the garden. The Christmas tree आहे ना ते दोन मोठे. हां, ती दोन Christmas tree. Beautiful park with lots of different varieties of plants here, native and non-native ones. Two Christmas trees are also there. This one is a moringa. ते गिफ्टीवाले जातात, डबल जातात बोलतात त्याला. ही वाली. हां, ते डबल जातात. हा वाला. संपलं. संपला ना.